मुख्य कारण असतं जमा. तुमची बचत जी असते, तुम्ही जेव्हा कुठले व्यवहार करता, कुठले काम करता, ह्यातून जे उत्पन्न तुम्हाला मिळतं तर कुठे जमा करायचं? आपण घरी ठेवलं खर्चण्यात जातं किंवा कुठं हरवण्यात जातं. बँकेची भूमिका काय असते की तुमची सेव्हिंग जमा करणं आणि ती इतरांना आपण कर्ज रूपाने देतो. आता माझा जो तुम्ही पैसे ठेवले बँकेमध्ये, तुम्हाला तिच्या बँक व्याज देते, वेगवेगळ्या प्रकारची फॅसिलिटी देते. आता गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत तुम्हाला देण्याकरता, की मग ते कसं कळणार? जोपर्यंत तुम्ही बँकेत येत नाही तुम्हाला कळणार कसं? मग बचत खात्या थ्रू, म्हणजे बचत खातं जेव्हा उघडता तुम्ही तर तुमचं बँकेशी रिलेशन सुरू होतं. मग वेगवेगळे व्यवहार तुम्ही करता, जसं तुम्हाला अनुभव येत राहतो तसं व्यवहार करत राहत तुम्ही. तुम्हाला अशा, आता तुम्ही शिक्षण घेत आहात तर बऱ्याचशा अशा योजना असतात तुम्हाला, म्हणजे तुम्ही मेडिकलला जाता, इंजिनिअरिंगला जातात तर तुम्हाला कर्जाची गरज लागते. कारण इतकं आज तुम्ही जर फी पाहिल्या तर एक 70 लाख 80 लाख फी आहे मेडिकलच्या, त्या 5 वर्षाच्या फी आहे. तर तुम्हाला 70-80 लाख कुणाची ताकद नसते एवढं भरण्याची. मग त्यावेळेस तुम्हाला बँक त्याला काय म्हणतात, मदत करू शकते वेगळ्या. लोगों से पैसे जमा करना बैंक में ताकि पैसा सुरक्षित हो जाएगा. उस पैसे को बैंक क्या करेगी? जिसको जरूरत है, किसी को बिजनेस करने के लिए, किसी को घर बनाने के लिए, किसी को पढ़ाई करने के लिए, उसको देती है बैंक. बैंक यही काम करती है. तुम्हारा पैसा तुम्ही को देगा लेकिन घुमा के देगा, तो दोनों का काम पूरा हो जाता है. इसलिए और आगे से अपना भी पढ़ाई करो. बैंक की नौकरी करना है. बैंक की नौकरी जितना अच्छा करेंगे देश उतना विकास होगा. देश आगे तभी बढ़ेगा जब बैंक आगे बढ़ेगी. बहुत लोग आते हैं एजुकेशन लोन लेने के लिए. एजुकेशन लोन उसको मिलेगा तब जब बैंक चलेगा. आतमध्ये जावं लागेल ही थोडस असं हातात घेऊन बघायचं. अगोदर फोडायचं की नंतर पुन्हा घेऊन जातात. माहिती की इकडे बघा, इकडे बघा, त्याला हात लावा काहीतरी.